मी आता आनंदवारी टूर तर्फे निघालोय वर्ध्याला. हो. आणि आमचा सगळा ग्रुप माईच्या सगळ्या मैत्रिणी. तुमचं नाव सांगा. तुमचं? मयुरी कदम. मनीषा. मी सुनीता. तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. चला आता आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. आता इथे कल्याणला 8 वाजता होती ही ट्रेन. थोडी 10 मिनिटं लेट आली. मला यश आला होता सोडायला. आता आम्ही असे निघतोय. आता सकाळी 7:15 आम्ही तिथे पोहोचणार आहोत वर्ध्याला. आता सकाळ झाली. आता आम्ही वर्ध्याला उतरणार आहोत. फ्रेश आहोत. आम्ही जरी बाकी फ्रेश नसलो तरी मनाने फ्रेश आहेत. रात्री तर घोरण्यामुळे झोप नाही आली आहे ना. हा चल मस्त छान वातावरण आहे इकडे. गारवा आहे. फक्त भिजत घालायचं. सकाळी आंबेल नाही तर रात्री कधी करते फोन म्हटलं पूर्ण मला. आमचा सगळा ग्रुप आपल्या. तू दिसत नाही. तुमचा टीम लीडर आहेस ना. आता आम्ही किती जण आहेत तुझ्या बरोबर? 13 जण आहेत. किती? 13 जण आहेत. 13 जण. अच्छा 14 होतो. अच्छा. आम्हाला आता कुठे नेणार आहेस? आता आपण पवनार आश्रम बघायला जाणार आहोत. हां. हे सगळे मुंबईचेच आहेत की पुण्याचे आहेत? मुंबई पुणे दोन्ही मिक्स आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पुण्याहून. तुम्ही पण? तुमचं काय नाव? काय काळे. आणि तुमचं? इंदू गायकवाड. अच्छा. शनिवार सगळं सामान आता चाललंय. वर्धा स्टेशनला उतरलो. ट्रॅव्हलर गाडी केली आहे. आता आम्ही सगळे बसलोय. तुम्हा सर्वांचा. तर इथून पुढचा मी तुम्हाला प्रवास सांगतो. आपण आता इथून पवनार आश्रम पाहायला जाणार आहोत. पवनार आश्रम इथून एक 10-20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. पवनार आश्रम बघून झाल्यानंतर आपण सेवाग्रामला जाऊ. सेवाग्राममध्ये पहिलं आपल्याला तिथं नाश्त्याची सोय केलेली आहे. नाश्ता वगैरे करू आणि त्यानंतर सेवाग्राम आश्रम पाहू. सेवाग्राम आश्रम पूर्ण पाहून झाल्यानंतर आपला आनंदवनचा प्रवास सुरू होईल. आनंदवनमध्ये गेल्यानंतर आपल्या जेवणाची वगैरे सोय केलेली आहे आणि आजचा मुक्काम आपला आनंदवनमध्येच असेल. ओके थँक्यू. अपडेट आहेत पण त्यांचे तिथे निवासस्थान आहे. त्या ठिकाणी आज सुद्धा काही महिला आहेत ज्याच्यासाठी आश्रम बनवलं गेलेला आहे. त्या महिलांच्यासाठी हे जे आश्रम आहे ते एक ब्रह्म विद्या मंदिर म्हणून त्या ठिकाणी ते असं त्यांनी नाव घेतात. ते आपल्यासाठी जे आश्रम असेल तर त्यांच्यासाठी ते एक ब्रह्मविद्या मंदिर आहे. ज्यावेळी आश्रम हे केलं जातं 1938 साली हे आश्रम ज्यावेळी आपण खोदकाम सुरू झालं त्यावेळी वाकाट्या काळातील काही मूर्त्या त्या ठिकाणी गावलेल्या आहेत त्यांना. तर त्या सुद्धा मूर्त्या त्या ठिकाणी संग्रह करून ठेवलेल्या आहेत. ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता बघायला मिळेल. स्तंभ दिसतोय का? तर ती महात्मा गांधीजींची अस्थी आहे. 118 ठिकाणी महात्मा गांधीजींची अस्थी ठेवण्यात आली आहे. एक ठिकाणी इथं आहे आणि त्याच्या बाजूला असे तिकडे तुम्हाला कुंड दिसतील पूर्ण अशी गोल राऊंड मध्ये. त्या ठिकाणी आपले विनोबाजी भाऊंना अग्नी दिलेली आहे. अच्छा. असे ते 2 ठिकाण आहेत. आणि ही धाम नदी आहे. आता पाऊस भरपूर झालेला मध्ये त्यामुळे आज पाणी आहे या ठिकाणी बघायला. अच्छा अच्छा. तर यामध्ये जास्त पाणी नसतं. आलंय वाटतं. पवनार आश्रम मध्ये आपण आलोय आता. आपण आता हे पवनार आश्रमात आलोय विनोबाजींच्या.
तुळशी बाग आहे. किती सुंदर आहे. छान आहे हा आश्रम. शांतता, एकदम प्रसन्न वातावरण. हो, या सगळ्या मूर्ती आहेत. हे निवासस्थान का? गंगेची मूर्ती आहे. तर गंगेच्या मूर्तीची ओळख कशी असते, ती मगरीवरती असते, बरोबर. तर ती खाली मगर आहे. पाणी भरलं कसं काय? ज्यावेळी शेतीसाठी काम करत होते श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान अशी भरताची मिळत नाही कधीच. काय ते? भरतराम मूर्ती कुठे मिळत नाही. भरतराम मूर्ती फक्त भारतात एकमेव आहे आणि ती इथे उत्खननात सापडली. इथे सापडले ते म्हणजे लक्ष्मण वगैरे असतो बघ रामासोबत, हो, हो. भरत आणि मूर्ती नाही. अच्छा, हे सगळं सापडलेल्या मूर्ती उत्खननात सगळ्या इथे? सापडल्या. हो हो, कमाल आहे. हो हो. अच्छा, हे भरतराम मूर्ती. हे इथे भरतराम मंदिर मूर्ती पण आहे आणि त्यांचा एकत्र फोटो आहे, मूर्ती आहे आतमध्ये. आणि हेच ते मंदिर. आणि आजूबाजूला खूप सुंदर हे बेलफळाचं झाड दिसतंय की रामफळ आहे काय माहीत नाही. खूपच छान आहे सगळं. आणि उत्खननात एवढ्या छान मूर्ती सापडल्या आहेत. अशा वेगवेगळ्या मूर्त्या आहेत पण ते काही माहिती नाही ना इथे लिहिलेली. मूर्तीची माहिती नाहीये. याच्यात छोटस बाळा दिसतंय. काय माही खोदताना म्हटलं एखादा हात हे चिन्नी हातोडा लागून तुटलं असेल हो. तसं त्यांनी जपलंय पद्धतीने काढण्याचा प्रयत्न हो. केला. पण कसं ग एवढं इथे मिळालं असेल? कुठे ह्याच जागेवर केलं असेल काय उत्खनन? खोदकाम असेल. हा, जमनालाल बजाज. हा, प्रॉपर्टी आहे म्हणून तिथं आपण जाता येत नाही आपल्याला. नाही ते येत असतील ना लोक. ते गौतम बजाज म्हणून आहे, ते असतात या ठिकाणी. त्यांच्याकडे कोणतरी राहतात त्या ठिकाणी. आणि आश्रम आणि त्यांचं काय असतं जागा कोण बरं? जमनालाल बजाज. 5वा वंशज असेल. हो.
बजाज फॅमिली आहे ना आपली, बजाज पुढे तुम्ही बुक वगैरे काही खरेदी करणार असाल तर तुम्ही तू पण असेल आता मुलगा होते ना त्या उद्देशानं या ठिकाणी काही मूर्ती आहेत त्यांच्या हातामध्ये बासरी दिलेली आहे, असं ते त्यांनी बघतात त्या दृष्टीने. तिथे क्रॉस पण आहे बघितलं. काय सांगितलं मग हे? कृष्णाच्या येशू ख्रिस्तांच्या हातात बासरी म्हणजे अच्छा अच्छा. आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि येशू ख्रिस्त एकच आहे, सर्व धर्म समभावाची शिकवण. अच्छा. हे इथे ना यांचे निवासस्थान आहेत आणि मस्त इथे इथल्या महिला कामं करतायत. मस्त गौतम बुद्धांची मूर्ती आहे छान. सगळंच छान असं वेगळं आहे इथे. हे कुठलं झाड आहे माहित नाही. काय 91? किती छान. कितने सालों से आप यहाँ पे? पूरे दिन की दिनचर्या क्या रहती है आपकी? हमारे तो यहाँ आश्रम की दिनचर्या होती है सुबह 4 बजे से शाम को 8:30 तक, 8 तक ना, तो 7:45 से प्रार्थना होती है, उसके बाद सब लोग सोने की तैयारी करते हैं। आप कितने सालों से इधर? 50 साल हो गए। बाप रे. 50 साल. कहाँ से? गुजरात से है? नहीं, कर्नाटक कर्नाटक से. अरे वाह. कैसे मन किया आप इधर कैसे आ गए? भूदान आंदोलन चल रहा हाँ हाँ हाँ. था, उसमें आ गई। ओ भूदान आंदोलन. अच्छा, तेव्हा आलेले आहेत. सब जगह चल रहा था ना। तो अभी आपके घर से कुछ कांटेक्ट नहीं है? कभी जाते हैं? जाते हैं ना, आते जाते हम हैं. यहाँ की जो बहन है सब ब्रह्मचारी नहीं है, ब्रह्मचारी हैं? सबके सब ब्रह्मचारी नहीं है। और जो माता पिता तो अभी है नहीं, हमारा भी इतना सब उम्र उनका कम रहेगी, और भाई बहन उनके बच्चे, भाई बहन भी कोई नहीं रहेगी। नहीं. अरे बापरे. पण हे इथे राहिल्यामुळे त्यांचं आयुष्य वाढलं आणि हेल्दी आहेत. 91 वर्षाच्या. खुली हवा है, चिंतन अच्छा है, मन में बुरे विचार नहीं आते. हा ऐसा प्रयत्न करते हैं, आता ही नहीं ऐसा भी बात नहीं। हा. अरे वा. खरे साधक असे असतात. हा. क्या क्या साधना करते म्हणजे ते माई विचार? दिनचर्या में क्या क्या रहता है? साधना काय असते? 3 बार प्रार्थना होती है, और पूरा खाना पकाना, झाड़ू लगाना, सब हम अपने हाथ से करते हैं। आप अभी भी काम करते हैं? जितना जमता है. और कुछ बौद्धिक रहता है? सब कुछ काम करते ये बौद्धिक रहता है? हैं। हाँ, बौद्धिक भी है। कौन लेता है? आध्यात्मिक ज़्यादा है। आध्यात्मिक कौन लेता है? वो हमारे यहाँ बहुत लोग बहुत स्वाध्यायी है। अध्ययन कर लिए, दूसरे सूत्र, तो चर्चा भी रहती है उसमें? बहुत लोग हम लोगों को मतलब ऐसे लगा कि छुट्टियों में 2 दिन आके रहना है तो आ सकते हैं, तो उसके लिए क्या करना पड़ेगा? यहाँ हमको फोन नंबर देंगे। हाँ, मतलब कहाँ पे है? हम मुंबई से ठाणे. तो वो फोन करके आ जाए। रह सकते हैं, मतलब इधर अनुभव लेना है कि ये चर्चा में सब. चलो सर. धन्यवाद. आपका नाम क्या है? मेरा नाम गंगा। गंगा. वाह, आप गंगा जैसी पवित्र ही है. बहुत अच्छा लगा. हाँ. किती छान वाटलं. धन्यवाद धन्यवाद. अच्छा अच्छा अच्छा. कान कमजोर है, आँख कमजोर है। इधर डॉक्टर्स वगैरह है ना? हाँ, यहाँ नहीं, हम सेवाग्राम जाते हैं। सेवाग्राम जाना. अच्छा और बहुत छोटा मोटा हो तो यहाँ गांव में है। हाँ. अच्छा. चलिए. हाँ धन्यवाद. पैसा वगैरह खर्च करना तो पैसा हमारा मित्र लोग देते हैं, हम सरकार से नहीं लेते। नहीं लेते हैं. अच्छा.
हमारे मित्र लोग होते हैं, स्वावलंबन जीवन का प्रयत्न करते हैं, जितना कम कर सकते हैं उतना कम करते हैं। मैत्री नाम की एक पत्रिका निकलती है। अच्छा, मैत्री नावाची पत्रिका. हा साहित्य स्टॉल की बिक्री वगैरह होती है, ऐसा सब होता है। उसके बाद भी हमको कौन करता है, तो हमारे मित्र लोग ये देखते हैं, वो लोग हमको जितना चाहिए उतना लेते हैं। फिर हम गवर्नमेंट कुछ नहीं देता. हम लेते ते स्वावलंबी जिलोबाजी करते थे. ओ सरकारी असरकारी अहो पहिले काय काय काय. हो सरकारी असरकारी ओ असहकार हा. नाही, सरकारी पैसे घ्यायचे नाहीत, ओ स्वावलंबी जीवन असरकारी जगायचं. होगी वो अरे वा. ऐसा आश्रय होऊन जाईल. हा असल परिणाम चला चला. हा किती छान सांगितलं बघा त्यांनी. अच्छा चलो. आता आम्ही सगळे निघालो आश्रमात ना. ठाण्याला नितीन तुम्ही ठाण्याचे हो का? जास्त नाही. आता इथून सेवाग्रामला जायला 20 मिनिटं. आणि ट्रॅफिक वगैरे असतं त्याच्यामुळे. तर सेवाग्रामचं तर सेवाग्राम आश्रममध्ये आपल्याला एक त्या ठिकाणी गाईड आहे, ते तुम्हाला पूर्ण सेवाग्राम आश्रमची माहिती सांगते. हा पवनार होता ना. हो हो. हा पवणार. आता आपण चाललोय सेवाग्राम. तर आपल्याला त्या ठिकाणी 12 वाजता पोहोचणं गरजेचं आहे, तरच आपल्याला तिथे जेवण मिळेल. 12:30 नंतर तिथं मेस बंद झालं तर आपल्याला प्रॉब्लेम. नाश्ता करून तिकडे पुढे जायला लागेल. म्हणजे 11ला मूव व्हायला पाहिजे आपण. आनंदवनात. पोहोचलोच नाही, पाहिजे. मूव 11ला व्हायला पाहिजे. 10:30ला. दीड तासाचा प्रवास आहे. 10:30ला. कुठे आला आता. सेवाग्राम आश्रममध्ये आहे. सेवाग्राम आश्रमात आलो. बापूजी बंधारावर. या ठिकाणी नाश्ता केला तरी आपण. अच्छा. सावकाश 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 सावकाश. हो का? कोणतं? युट्यूबला. बरं अच्छा अच्छा बरं. नंतर लिंक शेअर कर. हो करेल करेल. बघता येत सबस्क्राईब आपल्याला पुढायला एडिट करशील मग का निघालं गाडीचं हा गॅसकेट तरी. ते पकडायला काहीच नाही. या सावकाश या. सावकाश सावकाश. आम्ही इथे सेवाग्राम आश्रमात एंट्री करतोय. इथे सगळे आयुर्वेदिक औषधं आहेत. आमची इथे नाश्त्याची सोय केलेली आहे. सगळं इथे सात्विक असं जेवण असतं, नाश्ता असतो. सेवाग्राम आश्रमात नाश्त्यासाठी आलो आणि आम्हाला सगळ्यांना अशी छान इडली, चटणी आणि सांबार दिलेला आहे. हा सगळा आमचा ग्रुप 17 जणांचा. हा आश्रम आहे का इथे. ओ सगळं अरे वा. पुस्तक आहे तिथे. पूर्ण इथलं लोकेशन.
बराच मोठा एरिया दिसतो यांचा. अच्छा माई फक्त अर्धा तास आहे, आपल्याला झटपट जाऊन फिरून यावं लागेल. अच्छा वर्कशॉप पण आहे इथे, कताई बुनाई सिलाई. वा काय गार वारा आहे. कोणी पण आजारी पडलं की बापू मग तिथे नेचरोपॅथी उपचार करायचे. मसाज टेबल चार पाहिजे. कोणी पण आजारी असो, गावातला व्यक्ती असो, बापूंचा कार्यकर्ता असो की बापूंचा सहकारी असो, आजारी झाले की बापू मग तिथे त्यांचा उपचार करायचे. जसं बापूंना भेटायला ते सरदार पटेल आलेले होते, त्यांना खूप त्रास होता. सरदार पटेलचा उपचार सुद्धा बापूने तिथेच केलेला आहे. बापू कुठे मागे गेले की बापूंचं छोटंसं दप्तर आहे, तिथे टायपरायटर आहे, साफ पकडणारा चिमटा, अजून टेलिफोन आहे. आपले भारतातले गव्हर्नर होते लॉर्ड लिन्झो, त्यांनी बापूंसाठी तिथे हॉटलाईन टेलिफोनची व्यवस्था करून दिली होती. साफ पकडण्याचा चिमटा. आता विचार करा आपण 1936 मध्ये जागा कशी होती. जमनालाल बजाजची शेती करायची, झाडं झुडपं खूप होते, ते साप भरपूर निघायचे. बापूंचं म्हणणं होतं की कोणत्याही जीवजंतूची हत्या करायची नाही. मग त्यांनी काय केलं, एक लाकडीचा मोठा चिमटा तयार करून घेतला, एक बॉक्स तयार करून घेतला. साप निघाला त्या चिमट्याने पकडायचे, सापाला बॉक्समध्ये टाकायचे, दूर जंगलात किंवा शेतातून सोडून द्यायचे, कधी सापाला मारायचे नाही. समोरची कुठे दिसते आपल्याला एक महादेवभाई देसाई, बापूंचे सेक्रेटरी होते महादेवभाई देसाई, जे राहायचे तिथे. आता तिथे काही आहे नाही म्हणून त्याला बंद करून ठेवलेलं आहे. प्रत्येक कुटीमध्ये जाताना बोर्ड वाचायचे, तिथे नाव लिहिलेलं आहे तिथे. महादेव कुटीच्या समोर गेले की कुठे हे परचुरे शास्त्री घ्यायचे. तुम्ही ऐकलं असेल बापूंची रोगीची सेवा केली होती. परचुरे शास्त्रीय संस्कृती खूप, काही मोबाईल वापरायचे नाही आतमध्ये नाही का. ओके. परचुरे शास्त्रीय संस्कृती खूप मोठे विद्वान होते, प्राचीन पंडित होते, साबरमतीला राहायचे. परचुरे शास्त्रींना साफसफाई करायची आवड होती. प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ते साफसफाई करायचे. त्यांना हे सगळं कार्य करता करता काही दिवसांनी कुष्ठरोग झाला, त्यांना नेसलेसी झाले. त्या काळामध्ये कसं कुष्ठरोगला महारोग समजायचे, छोटी बिमारी समजायची, लोक अपमान करायचे, समाजची लोक गुन्हा करायचे. परचुरे शास्त्रीजींना खूप अपमान झाल्यासारखं वाटलं. त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे आश्रमच्या लोकांना त्रास होईल. त्यांनी साबरमती आश्रम सोडून दिलं. त्यांना माहीत झालं की बापू सेवाग्रामला आले की बापूंना भेटायला आले. इथे काही बापू एकटे राहत होते का, बापूंसोबत कार्यकर्ते होते, त्यांचा परिवार होता, छोटे मुलं पण होते. कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी म्हटलं बापू यांची व्यवस्था तुम्ही दूर करा, कारण ही आजार तर आम्हाला होऊ शकते, आमच्या मुलांना पण होऊ शकते. बापूंनी म्हटलं की आम्ही तर त्यांना इथे ठेवणार आहे, इथे ठेवून त्यांची पूर्ण सेवा करणार आहे. तुम्हाला जर कोणाला भीती वाटत असेल, त्यांना कोणाला भीती वाटत असेल, बापूंच आपल्या त्यांची पूर्ण सेवा केली. म्हणून ती बने बापूंनी इथे आल्याचं तुम्ही श्रेय जातो जन्माला बजायचं. त्यांनी आताच बापू नाही केलं. त्यांनाच वाटत की माझ्या हजबंड बापू इथे आले, मी त्यांना वेळ देत नाही. त्यांना जास्तीत जास्त बापूंसोबत राहायचं होतं. ती बापूंच्या मागच्या साईड एक दगडांची कुठे दिसते आपल्याला उंच बनलेली आहे, ती जमनालाल बजाजने स्वतःसाठी बनवली. पण जमनालाल बजाज काही जास्त दिवस तिथे राहिले नाही, कारण की ते बजाज पण होते, खूप मोठे व्यापारी होते, उद्योगपती होते. इथे राहिले तर तिकडे त्यांच्या व्यापारमध्ये नुकसान व्हायचं, उतार चढाव यायचे, देखरेख नव्हती होत. काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी ही कुठे बापूंना सोपवून ते इथं मग वर्धेला गेले राहिला. जमनालाल बजाज वर्धेला गेल्यानंतर बापू आजारी पडून गेले. बापूला सर्दी खोकल्याचा खूप त्रास झाला. त्यांना भेटायला त्यांचे मित्र आले. त्यांनी सल्ला दिली बापूला की बापू तुम्ही थोडे पक्के घरात राहून पहा, कारण सर्व कुठे कशाची बनली आहे, मातीची आहे, पावसाळ्यामध्ये ओले आहेत या कुटीमध्ये. बापू मग सर्दी खोकल्यापासून बचाव करण्यासाठी त्या कुटीमध्ये राहायला गेले. ती कशी कुटी आहे, उंच बनलेली आहे. उंच असल्यामुळे त्या कुटीला पावसाळ्यात पण ओलावा येत नाही. चारीकडून आपण दार उघडलं, सूर्याचा पूर्ण प्रकाश आतमध्ये जातो, जेणेकरून त्या कुटीला गरमाहट असते. बापू जास्ताने 5 ते 6 महिने तिथे राहिले. पण त्यावेळेस आपल्या भारतात दंगल झाली मग 1946ला. बापू मग त्या कुटीतून गेले दंगे शांत करण्यासाठी. 25 ऑगस्ट 1946ला बापू सेवाग्रामला परत नाही आले, म्हणून त्या कुटीला नंतर आखरे निवास नाव दिलेलं आहे. असे बापू एकूण किती वर्ष राहिले इथे? 36 ते 46, 10 वर्ष राहिले ना, 10 वर्ष राहिले. समोरची झाड दिसते आपल्याला पिंपळाचं, हे बापूने लावलेलं आहे 1936 मध्ये. ज्यावेळेस बापू त्यांनी आपल्या हाताने वृक्षारोपण केलं होतं. दुसऱ्या नंबरचं झाड हा मदत दिसते आपल्याला बकुळीचं झाड, ते झाड कस्तुरबाने लावलेलं आहे 2 ऑगस्ट 1942ला. भारत छोडो आंदोलनासाठी बापू इथनं जायला लागले. कस्तुरबा पण सोबत गेला. जाताना कस्तुरबांचे बकुळीचं झाड लावलं. त्याच बाजूला पिंपळाचं झाड आहे 3रा नंबरचं, पहा तिथे ते झाड विनोबाजींनी लावलेलं. आचार्य विनोबा भावे ज्यावेळेस ते भुजा नात्रेचे परत आले ना, 1 जुलै 1965ला तिथे विनोबाजींनी लावलेलं झाड आहे.
आश्रमच्या पुढे जाऊन तुम्ही नई तालीम परिसरात छोट्या मुलांची शाळा आहे तिथे. आपल्या शाळेमध्ये कसं पुस्तकी शिक्षा दिली जाते, आपल्याला फक्त दिली जाते की या शाळेमध्ये मुलांना पुस्तकी शिक्षणासोबत प्रॅक्टिकली शिक्षा दिली जाते. जसं शेतात काम कसं करायचं, बागवानीत काम कसं करायचं, चरखा कसा चालवायचं, वर्कशॉपमध्ये काम कसं करायचं, सर्व मुलांना इथे शिक्षणासोबत शिकवलं जाते. पहिलीपासून तो 10वा वर्गपर्यंत तिथे शाळा आहे. आता इथून पाहायला सुरुवात करा. अजून जर काही माहिती लागली तर विचारा. तुम्हाला जर त्या शाळेत जायचं असेल तर तिथे ऍडमिशन करायची. या मुलींचं करून करा. जायचं नाही इथे शाळेत. थँक्यू. आतमध्ये फक्त मोबाईल आश्रमची स्थापना केली 1915 मध्ये. 1930 पर्यंत बापू साबरमतीला राहिले. त्यावेळेस ब्रिटिश सरकारने मिठावर कर लावलं. बापूंचं म्हणणं होतं की मिठावर कर लावू नका, मीठ कसं सर्वांच्या आवश्यकतेची वस्तू आहे. बापूंनी मग मिठाचा सत्याग्रह केला. त्यावेळेस त्यांनी प्रतिज्ञा घेतली की जिथपर्यंत मी आपल्या देशाला स्वराज मिळवून देत नाही, मी साबरमतीला राहायला येणार नाही. बापूंनी मिठाचा सत्याग्रह केलं. बापूंवर बिना कारवाई करता त्यांना पुण्याच्या रुळा जेलमध्ये ठेवण्यात आलं. जेलमध्ये बापू 3 वर्ष राहिले. 1933 मध्ये बापूंची जेलमधून सुटका झाली. तर बापूंना भेटासाठी मग प्रत्येक प्रांतातून लोक गेले. कारण सर्वांना माहीत झालं की बापूंची जेलमधून सुटका झाली आहे, पण बापूंनी तर प्रतिज्ञा घेतली ते परत साबरमतीला जाणार नाही, तर बापू जाणार कुठे? सर्वांना प्रश्न पडला. सर्वजण बापूंना भेटायला गेले. बंगाल, बिहार, उडीसा प्रत्येक प्रांतातून लोक गेले. आपल्या इथून वर्धेवरून गेले जमनालाल बजाज. जमनालाल बजाज जी होते ना, सुरुवातीपासून बापूंना आपले वडील मानायचे. त्यांना खूप श्रद्धा होती बापूंवर. ते भेटायला गेले. त्यांनी म्हटलं, बापू तुम्हाला तर 4 मुलं आहेत, तसंच तुम्ही मला आपला 5वा मुलगा समजा, आमच्या वर्धेला चला, आम्ही तुमची राहण्याची पूर्ण व्यवस्था करू. बापूने विचार केला की जर मी बाकीच्या प्रांतात राहायला गेलो तर मला प्रत्येक ठिकाणी फिरायला वेळ खूप लागेल, पैसेही खूप खर्च होईल. मला जे लोक भेटायला येतील त्यांचे वेळ खूप वाया जाईल, त्यांचे पैसे खूप खर्च होईल. बापूने विचार केला की जर मी वर्धेला आलो राहायला, तिथून मला प्रत्येक ठिकाणी जायला जवळ पडेल. वर्धा काय सेंटरमध्ये येतो. बापू मग जमनालाल बजाजीच्या आग्रहाने 1934ला वर्धेला आले. बापूंसोबत कस्तुरबा पण आल्या. त्यांची एक शिष्या पण आली होती सोबत. नाव होतं तिचं मेडालिन मिसलेट. आपण मेडालिन मिसलेट हे ब्रिटिश लोकांचे नाव घ्यायला आपल्याला त्रास होतो, सहजपणे घेऊ नाही शकत, म्हणून बापूंनी त्यांचं नाव बदलून दिलं. भारतीय नाव ठेवलं मीराबेन. सर्व मगनवाडीत राहायचे. पण मगनवाडी कुठे आहे? वर्धेला आहे. वर्धा एक शहर आहे. बापूंना शहरात नव्हतं राहायचं, बापूंना तर गावात राहायचं होतं. गाव कसं आपल्या गरिबांचं आहे, शेतकरी लोकांचं आहे. बापूंनी मीराबेनला पाठवलं गाव निवडण्यासाठी. मग मीराबेनने बापूंसाठी हे गाव निवडून दिलं. या गावाचं नाव आधी शेगाव होतं. फक्त 300-400 लोक राहायचे. छोटंसं गाव होतं. मीराबेन गावात गेली, छोटंसं झोपडं बनवून घेतलं, राहायला लागले. इथल्या लोकांना मग चरखा चालवणे, सूत कातणे, छोट्या मुलांना आरोग्यविषयी शिक्षणाची सर्व माहिती मीराबेन घ्यायला लागली. मीराबेन विदेशी मुलगी होती, पण भारतीय लोकांना जनजागृती कार्य ती शिकवायची. पण काही दिवसांनी काय झालं, हे सगळं कार्य करता करता ती आजारी पडून गेली. बापूंना माहीत झालं. बापू त्यांना इथे भेटायला आले. 30 एप्रिल 1936ला इथे आले. बापू मीराबेनची भेट घेतली. मीराबेननी सांगितलं बापूंना की बापू मी तुमच्या सांगण्याप्रमाणे गाव निवडलं, पण तुम्हाला आवडते की नाही आवडत? बापूंनी मग हे गाव बघितलं, गावातल्या लोकांशी भेट घेतली, गावातले जे मुख्य होते त्यांनाही भेट दिली. बापूंनी त्यांना इथे येण्याचं कारण सांगितलं, राहण्याची परवानगी सुद्धा मागितली. गावातल्या मुख्याने म्हटलं बापूंना की तुम्ही इथे राहू शकता, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मग ही जागा दिसते आपल्याला, सर्व जमनालाल बजाजने दिली होती. जमनालाल बजाज इथले खूप मोठे जमीनदार होते. ही सर्व जागा त्यांनी बापूंना दिली. बापूंसाठी मग ही सर्वात पहिली कुटी तयार करून दिली. पण ही कुटी तयार करताना सुद्धा बापूंनी 3 अटी ठेवल्या. पहिली अट होती की या कुटीला तयार करताना फक्त 100 रुपये खर्च आला पाहिजे. दुसरी अट होती की या कुटीला लागणार जे काही साहित्य सामग्री सर्व आपल्या गावात असलं पाहिजे. आपल्या गावात मिळत नसेल तर आपण 6 किलोमीटरच्या आतमध्ये बोलवू शकतो. तिसरी अट होती की या कुटीला बांधण्यासाठी जे कोणी कारीगर काम करणार आहे, जसं वाडी आहे, सुतार आहे, मिस्त्री आहे, सर्व गावातले स्थानिक व्यक्ती असला पाहिजे. बापूंच्या 3 अटीनुसार ही कुटी तयार करण्यात आली. बापू मग इथे राहायला 16 जून 1936ला आले. या कुटीमध्ये बापूंसोबत बापू, कस्तुरबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अब्दुल खान गफ्फारजी, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जयप्रकाश नारायणसारखे जे काही मोठे मोठे महापुरुषांचे आपण नाव ऐकून आलो किंवा पुस्तकात वाचून आलो, सर्व बापूंसोबत या कुटीमध्ये राहून गेलेले आहे. 1942 जे भारत छोडो आंदोलन झालं, क्विट इंडिया मुवमेंट, जो भारतातला सर्वात मोठं आंदोलन आहे, त्या आंदोलनाची मुख्य बैठक सुद्धा आदिनिवासमध्ये झालेली आहे. मागे स्नानघर पण तयार केलं बापूंसाठी. अजून रसोईघर पण आहे. स्नानघरमध्ये 2 बाथटब आहे. बापू जेव्हा अहमदाबादला राहायचे ना, बापूंना मसाज करायची, टप्पात घ्यायची सवय होती. कारण बापू सुरुवातीपासून नॅचरोपॅथीवर खूप विश्वास ठेवायचे. पण ज्यावेळेस इथे आले बापू, त्यांचे एक मित्र होते घनश्यामदास बिर्ला. त्यांनाच वाटलं की बापू रोज मसाज करतात, टप्पात घेतात. पण बापू इतके खेड्यात आले राहिले, इथे बापूंसाठी टप नसेल. मग घनश्यामदास बिर्लांनी बापूंसाठी सिरॅमिकचा टप पाठवलं. पण बापूने विदेशी असल्यामुळे त्या टपाचा वापर नाही केला. पण बापूंनाच वाटलं की आपल्या मित्रांनी आपल्याला कोणती भेटवस्तू दिली, आपण त्यांना जर परत करून दिले त्यांचं मन दुखेल बा, म्हणून बापूने तो सिरॅमिकचा टप इथेच ठेवला. ज्यावेळेस बापूंना भेटायला अमेरिकेचे पत्रकार आले, लुई फिशर आले होते आपल्या इथे जून महिन्यात. आपल्या इथे जून महिन्यात खूप गरम असते. गरमीपासून ते होते थंडे प्रदेशातले, त्यांना इथली गरमी सहन नाही झाली. गरमीपासून बचाव करण्यासाठी लुई फिशरने सिरॅमिकच्या टपाचा वापर केला.
बापूने स्वतःसाठी गावकरी लोकांकडून एक टिनाचा टप बनवून घेतला आणि बापूने टिनाच्या टपाचाच वापर केला. मागे रसोई घर पण जे काही स्वयंपाक झाले कॉर्नरने टेबल दिसेल आपल्याला मोठा, ते टेबलावर जेवणाचे भांडे आणून ठेवायचे फक्त. या वरांड्यात सर्व पंक्तीने खाली बसून जेवण करायचे. बापू, कस्तुरबा, नेहरूजी जे काही मोठी मोठी लोक यायचे बापूंना भेटायला सर्व पंक्तीने खाली बसूनच जेवण करायचे. बापू सर्वांना वाढून द्यायचे, नंतर मग स्वतः जेवायला बसायचे. सुरुवातीला ही एकच कुटी असल्यामुळे सर्वजण आदिनिवासमध्येच राहायचे. बापूंनी म्हटलं कोणालाच काही वेगळं घर बनवून मिळणार नाही, सर्वांना एकच कुटीमध्ये राहायचे, स्त्री असो पुरुष असो. पण जमनालाल बजाज ते बापूंना नेहमी भेटायला यायचे. त्यांनाच वाटलं की एवढ्या पुरुषांमध्ये महिला राहून झाल्या, त्यांना खूप त्रास होत असेल. त्यांना असं वाटायचं की मी या कुटीमध्ये बापूंसाठी पूर्ण व्यवस्था करून दिली, पण मी कस्तुरबासाठी काहीच व्यवस्था नाही केली. म्हणून आदिनिवास बनवण्याचे लगेच 6 महिन्यानंतर ती दुसरी कुटी तयार करून दिली. मग तिथे कस्तुरबा गेला राहायला. येणाऱ्या जे काही महिला वर्ग होत्या त्या पण कस्तुरबासोबत त्या कुटीमध्ये थांबायला लागल्या. सर्व महिला तिथे सोबत राहायच्या, म्हणून त्या कुटीला नाव दिलं नंतर बा कुटी. ते बांबूचं चौकोन तिथे रोज बापू प्रार्थना करायचे. अजूनही ती प्रार्थना आपण इथे सुरू ठेवलेली आहे. रोज संध्याकाळी 6 वाजता इथे आपण सर्व धर्माची प्रार्थना करतो. अजूनही दिनचर्या आपण इथे सुरू ठेवलेली आहे. तुम्ही आदिनिवासला पाहणं या कुटीला पाठीकडून दार आहे. जसं आपण किती उत्साहाने बापू कुटी पाहायला येतो, त्यावेळेस ते लोक बापूंच्या दर्शनासाठी इथे खूप गर्दी करायची. पण देश विदेशातून लोक आले की इथे बसून मिटिंग करायचे, बापू चर्चा करायचे. मध्ये जर कोणी भेटायला आलं तर बापूंना त्रास व्हायला लागला. बापू 1.5 वर्ष या कुटीमध्ये राहिले, नंतर त्या समोरच्या कुटीमध्ये गेले राहायला. तिथे 8 वर्ष राहिले बापू, म्हणून त्याला बापू कुटी नाव दिलेलं. आतमध्ये गेले की छोटंसं ऑफिस आहे बापूंचं. 3 वेगळे कंपार्टमेंट आहे. वेटिंग रूम आहे, गांधी रूम आहे, अजून सेक्रेटरी रूम आहे. वेटिंग रूम मध्ये बापूंची काठी आहे, अजून खडाव पण ठेवलेले आहे. मध्यभागी गादी टाकून तिथे बसायचे बापू. बाहेरून जे लोक आले देश विदेशातून तिथे बसून बापू चर्चा करायचे, मिटिंग करायचे. त्यावेळेस इलेक्ट्रिक नव्हती, कंदीलचा वापर करायचे. कंदील ठेवलेला आहे तिथे. प्रत्येक ग्रंथ वाचायचे बापू. जसं बायबल आहे, कुराण आहे, तुलसी रामायण आहे, भगवद्गीता पण होती. भगवद्गीता नेहमीच सोबत ठेवायचे बापू. जाताना इथनं भगवद्गीता सोबत घेऊन गेले. शेवटचा भाग आहे सेक्रेटरी रूम. महादेवभाई देसाई ते बसायचे. जे काही मीटिंग मध्ये बोलणं झालं महादेवभाई देसाई लगेच आपल्या डायरीवर लिहून ठेवायचे. बापू कुटीमध्ये 7 मध्ये गेले की एक छोटंसं रूम आहे. सगळं मातीचं फ्लोर आहे, पण तिथे तुम्हाला सिमेंटचं फ्लोरिंग पाहायला मिळेल. आपल्या भारतात पंजाब प्रांत आहे. पंजाबचे राजकुमार आला तिथे अमृता कौर. राजकुमारी अमृता कौरला धूळ मातीची एलर्जी होती, म्हणून बापूने तिथे सिमेंटचं फ्लोरिंग करण्याची अनुमती दिली. तिथे राहून ते बापूंचं पूर्ण ऑफिसचं काम करायचे. जसं टायपिंग करणे, फाईल तयार करणे, पत्र लिहिणे, पूर्ण ऑफिसचं काम करायचे. ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला ती पहिली हेल्थ मिनिस्टर बनली राजकुमारी अमृता कौर. तिथे बापूंसाठी कमोड पण तयार केलेला आहे. बापूंचे एक मित्र आले ते बापूंना भेटायला बंगालवरून, E.G. विलियम्स. 1941 मध्ये त्यांनी बापूंसाठी तिथे कमोड तयार करून दिलं. बापूंचं म्हणणं होतं की या कमोडचा वापर करीन तरी माझा वेळ वाया जाईल. बापूंच्या जीवनामध्ये वेळेचा खूप महत्त्व होता. बापूंसाठी काय केलं, बाजूला एक लाकडी बॉक्स नेऊन ठेवलं. बापू आपल्यासोबत जाताना आवश्यक कागदपत्र वगैरे घेऊन जायचे. त्या बॉक्सवर ठेवून कोणाला पत्र लिहायचं आहे, पत्र सुधारणा करायचे, पेपर कटिंग करायचे, ते सुद्धा कार्य करायचे. तेवढा वेळ पण वाया नव्हते जाऊ दे. तिथेच बापूंसाठी मला बसायचं आहे का, बसा ना इथे, बसा ना. तिथे छोटंसं दवाखाना आहे, तिथे मसाज टेबल आहे, 4 पायी. कोणी पण आजारी पडलं की बापू मग तिथे नॅचरोपॅथीचे उपचार करायचे. बापू नेहमी 3 पायथ्यावर विश्वास ठेवायचे. हवा, पाणी, अजून माती. आपल्या शरीराला जेवढी हवे पाण्याची गरज असते तेवढी आपल्याला मातीची सुद्धा गरज असते. जसं बापूंना भेटायला ते सरदार पटेल आले होते, त्यांना खूप ताप होता. सरदार पटेलचा उपचार सुद्धा बापूने तिथेच केलेला आहे. हे सगळं मी जे सांगितलं तुम्हाला बापूकुटीचा आतमधला भाग आहे. बापूकुटीच्या मागे गेले की बापूंचं छोटंसं दप्तर आहे. तिथे टायपरायटर आहे, साप पकडणारा चिमटा, अजून टेलिफोन आहे. आपले भारतातले गव्हर्नर होते लॉर्ड लिनलिथगो. त्यांनी बापूंसाठी तिथे हॉटलाईन टेलिफोनची व्यवस्था करून दिली होती. हॉटलाईन म्हटलं त्याला नंबर डायल काहीच नाही, फक्त रिसिव्हर उचलला बापूने की फोन दिल्लीला लागायचे व्हाईसरायच्या दप्तरमध्ये. बापू कोणतेही सत्याग्रह करायचे, आंदोलन करायचे. पहिले सूचना बापू व्हाईसरायला द्यायची, नंतर मग सत्याग्रहाची तयारी करायची. साप पकडायचा चिमटा. आता विचार करू आपण ही जागा कशी होती 1936 मध्ये. झाडाझुडपं खूप होती. ते जमनालाल बजाज शेती करायचे, साप भरपूर निघायचे. बापूंचं म्हणणं होतं की कोणत्याही जीवजंतूची हत्या करायची नाही. मग त्यांनी एक लाकडीचा मोठा चिमटा तयार करून घेतला, एक बॉक्स तयार करून घेतला. साप निघाला, त्या चिमट्याने पकडायचं, सापाला बॉक्समध्ये टाकायचे, दूर जंगलात किंवा शेतातून सोडून द्यायचे. कधी सापाला मारायचे नाही. ही समोरची कुठे दिसते आपल्याला महादेवभाई देसाई. बापूंचे सेक्रेटरी होते महादेवभाई देसाई, ते राहायचे. त्याच्यासमोर परचुरे शास्त्रीजींची कुटी आहे. तिथून तुम्ही ऐकलं होतं ना, परचुरे शास्त्रीजींची कुटी. ज्यांना कुष्ठरोग झालेला होता, लेप्रोसी झाले. त्या काळामध्ये कसं कुष्ठरोगला महारोग समजायचे, छुआछूतची बिमारी समजायची. लोक अपमान करायचे, समाजची लोक घृणा करायचे. परचुरे शास्त्रीजी साबरमतीला राहायचे. त्यांना ग्रामसफाई करायची आवड होती. ग्रामसफाई करता करता त्यांना कुष्ठरोग झाला, लेप्रोसी झाले. त्यांना असं वाटलं की माझ्यामुळे आश्रमच्या लोकांना त्रास होईल. त्यांनी साबरमती आश्रम सोडून दिलं. त्यांना माहीत झालं की बापू सेवाग्रामला आले, इथे बापूंना भेटायला आले. इथे काही बापू एकटे नव्हते राहत, बापूंसोबत कार्यकर्ते होते, त्यांचा परिवार होता, छोटे मुलं पण होते. कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी म्हटलं बापू यांची व्यवस्था कुठे दूर करा, कारण हे आजार आम्हाला होऊ शकते, आमच्या मुलांना पण होऊ शकते. बापूंनी म्हटलं की पहा, मी तर त्यांना इथे ठेवणार आहे, इथे ठेवून मी त्यांची पूर्ण सेवा करणार आहे. तुम्हाला जर कोणाला भीती वाटत असेल तुम्ही पण जाऊ शकता.
बापूंनी मग आपल्या स्कूटीची एक छोटीशी कुटी तयार केली, तिथे ठेवलं. रोज सकाळी बापू त्यांचे जखम धुवायला जायचे, त्यांना मलम लावून द्यायचे, पट्टी करायचे, मसाज करायचे, त्यांना टब्बात द्यायचे, जेवणात काय द्यायचं, काय बदल करायचा, पूर्ण सेवा बापूंनी आपल्या हाताने केली. हे सर्व लोकांनी पाहिलं तर लोकांची जी भीती होती, समाजामध्ये जी करुणाची भावना पसरलेली होती, सर्व हळूहळू कमी व्हायला लागले. परचुरी शास्त्री काही दिवसांनी थोडे बरे व्हायला लागले. आश्रमचे लोक त्यांच्याकडे संस्कृत शिकायला जायचे. काही दिवसांनी बापूंनी त्यांना प्रार्थनेनंतर भजन म्हणायला सांगायचे. पण बापूंना इथून दिल्लीला जायचं काम पडलं तर असं वाटलं त्यांना की मी जर दिल्लीला गेलो तर मग यांची सेवा कोण करेल. मग वर्धेला मनोहर दिवाणनी दत्तपूरला कुष्ठधाम उघडलं, शास्त्री दिला, मग तिथे ठेवलं. तिथेच त्यांची काही दिवसांनी मृत्यू झाली. अजूनही तिथे कुष्ठरोगी आहे, त्यांच्यासाठी छोटे मोठे उद्योग पण सुरू केलेले आहे. बापूने इथे आणण्याचा पूर्ण श्रेय जातो जमनालाल बजाजला. त्यांच्या आग्रहाने बापू इथे आले. त्यांनाच वाटतं की माझ्या आग्रहाने इथे आले बापू, मी त्यांना वेळ देत नाही. त्यांना जास्तीत जास्त बापूंसोबत राहायचं होतं. ती दगडांची कुठे दिसते आपल्याला, ती जमनालाल बजाजने स्वतःसाठी. बाका जॅकेट. स्नानगृह बाकस्तूरबा त्यांचा आंघोळीचा हा, हे आखरी निवास. इथे आजारी पडले. हे वजन मोजायचं त्यांचं. किती सुंदर असतं पटापट पुढे. हो हो हो, बापरे, बिना चपलांचं चालणं म्हणजे गांधीजी का दफ्तर असली पाहिजे. खरंय. ॲक्युप्रेशर्स, लेडीज अँड जेंट्स टॉयलेट. जायचंय कुणाला नाही ना, पण तिथे काय जातोय आपण ती झाडं बघूया ना, त्यांनी लावलेली असं म्हणून जाऊया. तिघांनी लावलेली झाडं बघूया. हे फळं कोणती आहेत काय माहिती, केवढी मोठी आलीत फळं. पाहिलं? हो का? वाटतंय. हो हो हो. हो, कस्तुरबा गांधींनी लावलेला. इथे सगळे आयुर्वेदिक तेल हे ते सगळं इथे तयार होतं. आणि इथे सगळे आमच्या ग्रुपने मस्त शॉपिंग केली आहे. काय म्हणते? सेवाग्राम मधून निघालो आपण. आता आनंदवनाकडे प्रस्थान आहे. सगळे आम्ही निघालो आता आनंदवनात. आणि 1.5 तासाचा प्रवास आहे बहुतेक हा, म्हणून जरा लवकरच आटोपते. बाकीचे आमचे सगळे पुढे बसलाय ग्रुप. प्रतीक्षाचे फीचर्स किती छान आहेत. मस्त मिळते. तिथे जरा महाग होतो. अच्छा. आनंदवनमध्ये असं भरपूर प्रकल्प आहेत. जवळपास 100+ प्रकल्प आहेत, तिथे प्रोजेक्ट आहेत जे फक्त एका आनंदवनमध्ये केले जातं. आनंदवन हे फक्त बाबा त्यांनी काढलेले छोटे एक आश्रम केलेलं, जे कुष्ठरोगांसाठी काढलेलं ना ते. तर आज तिथं जवळपास 3,500-4,000 लोक म्हणजे राहतात. आणि त्या गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा दिलेला आहे आनंदवनला. त्यामुळे त्यामध्ये शेती प्रकल्प नाही, कुष्ठरोगी हॉस्पिटल्स आहेत, कॉलेज आहेत. तिकडं हेमंतमध्ये जे शेतीचा प्रकल्प आहे ना, ते विकास दोघं जे मिळून ते शेतीचा प्रकल्प, ते सोमनाथ प्रकल्प आहे. ते
कुष्ठरोगी. इथे ऊसाचं जास्त आहे ना, ऊस कापूस असेल इथे. भात पण मराठवाड्यात नाहीये पाणी. थोडी गरमी आहे इकडं, पाणी वगैरे आहे इकडं. मुख्य नदी कुठली बरं? नदी कुठली इथे? वैनगंगा म्हणून मोठी नदी तिकडं आपल्या गडचिरोली साईडला चंद्रपूरमध्ये वाहते. तिकडे कुठली? वैनगंगा. चंद्रपूरकडे कुठली बोलला? वैनगंगा. मोठी नदी म्हटलं तर एक तीर्थाचं पात्र पण गडकरी साहेबांची कृपा आहे. नाही सगळीकडेच केले पण त्यांनी. गडकरींनी रस्ता म्हटलं की छानच. आपण त्यांना सांगायला जाऊ थँक्यू. त्यांच्या घरी नाही. सगळ्यांना हो त्या सगळ्या कोणी पण चांगला पाहुणचार करतात. गडकरी साहेबांना म्हणा आम्ही भेटायला आलो तुम्हालाच मत देणार. हो आणि तुम्ही खूप चांगला रस्ता केलाय ते सांगायला आलोय आम्ही तुम्हाला. आपल्याला गेल्याशिवाय कळणार नाही. तर जरी भेट झाली आपली तर त्या ठिकाणी पहिला मोबाईल आपला यूज करायचा नसतो. भेटीला गेल्यानंतर मोबाईल आपले सायलेंट ठेवा. हे महत्त्वाचं आहे कारण की त्यांना ती अगोदर म्हणजे त्यांची तब्येत ठीक नसते, त्यांचा आवाज थोडा आपल्यापर्यंत येत नाही आणि जरी एखादा मोबाईल वगैरे वाचला तर त्यांना तो डिस्टर्ब होतो. असं शूटिंग विटिंग नाही करू शकत त्यांची पण नाही. मुलं आपण काय बोलवू त्यांच्याशी जे काय बोलू ते पण नाही घेऊ शकत आपण. त्यांची परवानगी घेऊन करू शकतो. नाही ती परवानगी म्हणजे त्यांचं नियम असं आहे की मोबाईल आलो की ज्यावेळी त्यांचं जे बोलणं असतं डिस्कशन आपलं ज्यावेळी होतं त्यावेळी तुम्ही त्यांच्या प्रश्न मांडू शकताय. पण प्रश्न पण असं आहे की जे आपली जे एखाद्याची मुलगी आहे ना त्यांच्याबद्दल नाही येऊ शकणार. सेन्सिटिव्ह विषय ना. हा 1-1.5 तासाचा प्रवास आहे आनंदवाडाचा. हा 1-1.5 तासाचा प्रवास आहे आनंदवाडाचा.
कोल्हापूरवाल्यांची भाषा खूप छान आहे. तू बोलतोय तर असं वाटतं स्वागत तोडकर बोलतायत की काय. तोडकर ते आयुर्वेदिक वाले करायला लागलोय, असं करायला लागलोय असं बोलतात ते. आता मी तिथे गेलो ना बरोबर, आता तुम्हाला उन्हाची म्हणजे गरज कशाही समजलं असेल, टोपी किती महत्वाची आहे ते समजलं असेल. यावेळी बॅग माझी आत अडकली आणि मी सुरुवातीला पवनार आश्रम भक्ताला टोपी देत नाही, कारण की कळू म्हणतोय की किती तडकाय बाहेर होणार अंदाज लावू दे, म्हणजे आपल्याला 6 दिवस किती महत्वाची टोपी आहे ते सांभाळतो माणूस. मग नाही नाही हल्दीरामला फक्त एक त्याचा रसोईला नाही सुसरवलेला आहे. हो म्हणजे तुला कमी लेखायचं आहे. हो का? आता आनंदवाडात एंट्री झाली ना आपली. हो शाळा पण यायची इथे. हो बापरे केवढा मोठा आहे रे. किती एकर मध्ये आहे. आता आपण आनंदवनात येतोय. आलो एंट्री केली. काय गावच आहे. अच्छा इकडे इकडे ग्रामपंचायतीचं गाव नाही. जाऊ दे आणि तिथं राईटला हात सोडतो. हे इथे काय आहे समोर असं सगळं. हे सगळे लोक राहतात का इथे. प्रत्येकांना ती घर दिली. सावकाश. हे आमचे ट्रॅव्हलर. आलो आम्ही आनंदवनात. बरोबर 12 वाजेच्या आत आलो आपण. हा चला हे आनंदवन. बरेच लोक आलेले असतात इथे फिरायला. वा 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 सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. बघू आता पुढचं काय काय दाखवतायत आपल्याला. मुक्काम इथेच. वरून बॅगा काढतो. सगळ्यांची बॅगा आहेत आपल्या इथे. हे आनंदवनात आता आम्ही इकडे आलोय. इथे आमचे काहीतरी इथे रूम मिळणार आहेत आम्हाला राहण्यासाठी. फारच सुंदर आहे ना. संध्याकाळी तर फारच सुंदर वाटेल. आणि फुलं किती छान आले तिथे. हिरवेगार. वाव. आता बरोबर 12 वाजलेत आणि आम्हाला सांगितलं होतं की 12:15 तरी इथे पोचायचं आहे. तुम्ही कुठून आलाय. मुंबईवर. हां मुंबई कुठून. माटुंगा. अच्छा आम्ही कल्याण ठाणा आहे. हो का. अरे वा. कुठे इकडे ना. अरे वा. चप्पल बाहेर काढायची. हां हां छान रूम मिळाली. वा सुंदर. स्वच्छ आहे. स्वच्छ. सांगितलं होतं थोडं मस्त.
कल्याणच्या एक नवीन मैत्रीण भेटल्या, त्या वेगळ्या ग्रुपतर्फे आल्या आहेत, त्या माटून घ्यायच्या आहेत. तुमचं काय नाव? परांजपे. परांजपे. तुमचं? तुम्ही? गीतांजली. गीतांजली. तुम्ही कुठून आहात? मुंबई गिरगाव. गिरगाव. चल, आम्ही कल्याण, हे ठाणा आहे. आम्ही गिरगावकर. गिरगाव. ओळखी होता. मधुमलतीची कमान खरंच सुंदर आहे. छान वाटतंय खरंच. असं मनाला शांती मिळाली आपल्या मुंबईच्या दगदगीतनं. हो ना. मला पण ते पुस्तक वाचलं सिनेमा बघितला होता. आनंदवन. आता मी रूममधनं निघालो. इथे ही विहीर दिसते उजव्या साईडला. इथे सरकारी सदन आहे, अर्थसहाय्य. किती सुंदर यांनी केलंय. एवढं पाणी येतंय. आलात ना इथे आनंदवनात तर हे सगळं तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप बघायला मिळेल. तिथे राहण्याची सोय आहे. तिथून निघालो बाहेर की थोडं पुढे आलं की डाव्या बाजूने यायचं आहे आणि हे सगळं आहे इथे. ढाल्याकडे चाललंय. प्राण्यांवर जसं प्रेम करतात तसे झाडांवर फुलांवर पण केलंय त्यांनी. हे विकास आमटेंचं ना माहीत सगळं. सुंदर भोजनालय. सव्वा बारा झाले. सेल्फ सर्व्हिस आहे ना. सर्व्हिस आहे. सगळं जेवण पण स्वतःहून घेतलं. सगळ्यांनी स्वतःहून आपली आपली भांडी घासली. त्यामुळे एक एक गोष्ट अशी स्वच्छ आहे. किती छान सगळं होतं. लगेच क्लीननेस. चलो आता रूमवर जातो आणि आम्ही 2:45ला पुन्हा निघतो बाहेर आनंदवन बघायला. आता आपण आनंदवनात येतोय. आलो, एंट्री केली. काय? अच्छा. ग्रामपंचायतीचं गाव नाही. हे इथे काय आहे समोर असं सगळं? हे सगळे लोक राहतात का इथे? सावकाश. हे आमचे ट्रॅव्हलर. आलो आम्ही आनंदवनात. बरोबर 12 वाजेच्या आत आलो आपण. हा, चला. हे आनंदवन. बरेच लोक आलेले असतात इथे फिरायला. वा 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 वा. सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. बघू आता पुढचं काय काय दाखवतायत आपल्याला. मुक्काम इथेच. वरून बॅगा काढतो. सगळ्यांची बॅगा आहेत आपल्या इथे. हे आनंदवनात आता आम्ही इकडे आलो आहे. इथे आमचे काहीतरी इथे रूम मिळणार आहेत आम्हाला राहण्यासाठी. फारच सुंदर आहे ना.
संध्याकाळी तर फारच सुंदर वाटेल. आणि फुलं किती छान आले तिथे, हिरवेगार. वाव. आता बरोबर 12 वाजलेत आणि आम्हाला सांगितलं होतं की 12:15 तरी इथे पोचायचं आहे. तुम्ही कुठून आलाय? मुंबईवर हां, मुंबई कुठून? माटुंगा रोड. अच्छा, आम्ही कल्याण ठाणा आहे. हो का? अरे वा. कुठे? इकडे ना. अरे वा, चप्पल बाहेर काढायची. हां हां, छान रूम मिळाली. वा, सुंदर, स्वच्छ आहे एकदम. स्वच्छ आहे. सांगितलं होतं एवढं कल्याणच्या एक नवीन मैत्रीण भेटल्या. त्या वेगळ्या ग्रुपतर्फे आल्या आहेत. त्या माटुंगेच्या आहेत. तुमचं काय नाव? परांजपे. परांजपे. तुमचं? तुम्ही? गीतांजली. गीतांजली. तुम्ही कुठून आहात? मुंबई गिरगाव. गिरगाव. चल, आम्ही कल्याण, हे ठाणा आहे. आम्ही गिरगावकर. मधुमलतीची कमान खरंच सुंदर आहे. छान वाटतंय खरंच. असं मनाला शांती मिळाली आपल्या मुंबईच्या दगदगीतनं. हो ना. मला पण ते पुस्तक वाचलं. सिनेमा बघितला होता. आनंद पण. आता मी रूममधनं निघालो. इथे ही विहीर दिसते उजव्या साईडला. इथे सरकारी सदन आहे, अर्थसहाय्य. किती सुंदर यांनी केलंय. एवढं पाणी येत आहे. आलात ना इथे आनंदवनात तर हे सगळं तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप बघायला मिळेल. तिथे राहण्याची सोय आहे. तिथून निघालो बाहेर की थोडं पुढे आलं की डाव्या बाजूने यायचं आहे आणि हे सगळं आहे इथे. ढाल्याकडे चाललंय. प्राण्यांवर जसं प्रेम करतात तसे झाडांवर, फुलांवर पण केलंय त्यांनी. हे विकास आमटेंचं ना माई सगळं. सुंदर भोजनालय. सव्वा बारा झाले. सेल्फ सर्व्हिस आहे ना. सर्व्हिस आहे. सगळं जेवण पण स्वतःहून घेतलं. सगळ्यांनी स्वतःहून आपली आपली भांडी घासली. त्यामुळे एक एक गोष्ट अशी स्वच्छ आहे. किती छान सगळं होतं. लगेच क्लीननेस. चलो आता रूमवर जातो आणि आम्ही 1:45ला पुन्हा निघतो बाहेर आनंदवन बघायला. एक अर्धा तासाची तरी एक डॉक्युमेंटरी असेल. आनंदवन आहे त्या डॉक्युमेंटरी. आपण ती डॉक्युमेंटरी बघायचं आणि त्यानंतर ना राऊंड सुरू होतो. आनंदवन पूर्णपणे आपल्याला बघायला मिळेल. ते नंतर ना समजेल. आता आपण ऑफिसकडे आलोय. इथे डॉक्युमेंटरी आपल्याला दाखवणार आहे. मी 2-6 महिने इकडे काम करतो. पण आता तुम्ही काय काय पाहणार आहात ते थोडंसं सांगतो. 40 मिनिटाची फिल्म आहे आनंदवनाची. काय पाहिजे की तुम्हाला आनंदवन निश्चितपणे काय ते कळेल. तुम्ही सगळ्यांनी आनंद वाचलेला आहे.
पाहिलेलं आहे आणि बरंच काही ऐकलेलं पण आहे. ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर जे कुष्ठरुग्ण माणसं आहेत किंवा दिव्यांग लोक आहेत, अस्थिलिंग आहे, कर्णबधिर आहे, लाईन आहे, त्या सगळ्या लोकांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत ते शोरूम तुम्ही पाहणार आहात, नंतर उद्या पाहणार आहात. ते तिथे ज्या वस्तू ठेवलेल्या विक्रीला पण ठेवलेल्या आहे, तुम्हाला पाहताना पण. पण हे झालं की आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत आपलं काष्टशिल्प, जिथे कापड मिळतात ते, त्यानंतर प्रिंटिंग प्रेस, ऑर्केस्ट्रा या गोष्टी पाहणार आहोत आणि बाबांची समाधी. त्याच्यानंतर मग जे काही राहील मेगा किचन आहे, हॉस्पिटल आहे, ते उद्या आपण सकाळी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एवढं पूर्ण आणि आज संध्याकाळी 6 ते 6:15 ते 6:30च्या दरम्यान डॉक्टर विकास म्हणते बाबा आमचे जे ज्येष्ठ चिरंजीव तुम्हाला भेटतील. किंवा त्यांच्याकडे जाताना आपली जवळ 1 ते 1.5 तास ते तुमच्याशी बोलतात, संवाद साधला जातो, त्याचा परिचय विचारला जाईल. आणि ज्यावेळी मग आपली पाण्याची बॉटल आपल्याजवळ ठेवायची, तुम्हाला जेवणाच्या आधीच्या गोळ्या वगैरे पाहिजे असेल त्या पर्समध्ये ठेवून घ्यायच्या आणि त्यांचं बोलणं संपलं की तुम्हाला जेवायला जायचं. नंतर म्हणजे 8 वगैरे वाजलेलेच असतात. आज शेखर नाईक आहेत पुण्यावरून आलेले, त्यांचं एक ग्रुप आहे, त्यांचे एका मुलांचं नाटक आहे, तर ते 8 वाजता आहे. तर असं एक तुमचं आजचं शेड्यूल आहे. आणि राहिलेलं जे राहील तुमचं काहीही चुकणार नाही. म्हणजे आपण वेळेत सगळं बसवणार आहोत, तुमचं काहीही चुकणार नाही याची काळजी आम्ही घेतो बरोबर आहे. त्याप्रमाणे आजही घेतल्या जाईल. त्यामुळे तुमचं काही मनात ठेवू नका की आमचं म्हणणार नाही की दुसऱ्या ग्रुपचे का आले फोटोत. हे बघ कसं बनवले काष्ट. अय्या आहे काष्टशिल्प. काय छोट्या छोट्या गोष्टीत कला आहे. अय्या किती कोरीव काम आहे. हे बघ ना, वाव. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे मूर्ख. काढा. अय्या कंटिन्यू करतायत काका. किती छान. चप्पल घालायची माई. हो नाही, काढायची नाही. हां हां. ह्या सगळ्या गोष्टीला मार्केट आहे ना. ते बाळ आणि आई बघ किती छान. वाव. ओ आली आली आली. सांगतायत आपल्याला माहिती. यांनी या सगळ्या वस्तू बनवलेल्या यांच्या पत्नी समोर बसलेले आहेत. अच्छा. गोविंदराव आणि यांच्या पत्नी दोघांनी मिळून हे काम केलेलं आहे. हो बापरे. आणि एका लाकडापासून बनवलंय सगळं सलग. आणि ते पण त्यांना काही भौतिकशास्त्र वगैरे माहीत नाही, पण एकलव्य शिक्षण पद्धती आनंदवनात हा. सगळं कोणी शिकवलेलं नाही आहे. हे बघ माई. स्वतः शिकून आलेले आहे किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी शिकलेले आहे. एका पायर जागा द्या सगळ्यांना. एकच भिंड. हो ना. टॅलेंट आहे. म्हणजे ते एकलव्य शिक्षण पद्धती शिकलेत ना. आईने शिक्षण पद्धतीलाच नाव देऊन. हे एका लाकडात केलंय. बाप रे. किती वेळ लागला असं. सर्वात जास्त त्याला लागेल. म्हणजे हा एक काम खूप आहे. ते काय आहे नक्की केलेलं. अच्छा, घर आणि त्याला कुलप. पण हे किती वेळ फिरत राहतं असं. 1.5 मिनिट. वाव. आयडिया कोणी दिली तुम्हाला. हा दादा, आयडिया कोणी दिली. काय काय डोक्यातून काढले. मग तुम्ही गिनीज बुक मध्ये नाव नोंद करा ना. हे असं वेगळं केलं असेल, इथून काहीतरी झालं असेल. वेगळं आहे ना. जरा वेगळंच आहे. हे टॅलेंट आहे, हे रिसर्च आहे. म्हणजे यांचं काय म्हणतात त्याला, पेटंट घ्या तुम्ही आले. आणि ते माहिती त्यांना सांगायला पाहिजे, यांना सांगून काय उपयोग. त्यांनी कौतुक केलं माझं. माझी पाठ उघडली. शिक्षण झालं म्हणे. पहिले शिक्षण सांगा. अहो हे ना, हे
वेगळे आहे. शास्त्रातलं MSc तुम्ही न्यूटन आणि ते हे जे आहेत ना त्या रांगेतले आहेत. नाव काय काका तुमचं? माझं नाव गोविंदा काशीनाथ खुरपे. खोडपे. माझी माहिती लिहिली आहे अच्छा. माहिती लिहिली. मग हे तुम्हाला कसं काय यायला लागलं? कुठे शिकलेत तुम्ही? इथे स्वतःच करावं असं वाटलं त्यांना. स्वतःच करा असं वाटलं. त्याला प्लेन सर्फेस लागेल. बापरे. बाजू ग दीदी बाजू. अय्या काय कमाल आहे. कुठला सिद्धांत आहे हा? काय? कमाल आहे कमाल आहे. ही तर फारच कमाल आहे. त्यांनी बाजूला पण बरं अरे वा किती छान माकडांची कलाकृती. एका लाकडात केलं आणि हे हत्ती वगैरे खूप महाग असतील. आणि हे बाई माई ह्या लाकडाचा उपयोग बघ कसा केला. जर ते थोडं थोडं असं असेल ना मध्ये. किती छान केलं ते. हे सगळं एकेका लाकडातले. काय आहे? वा हाताची खुर्ची. हो एक हात आणि एक पाय तरी बॅलन्स आहे. आणि उद्यानात प्रत्येक कळीला हक्क आहे. खरंच साऱ्यांनीच गुलाब काय असो, कमळ असो, वा कळी असो, चिखलातली तिच्यासाठी निष्ठत असतो एक किरण सह्याचा. प्रत्येक काळ जागत असतो निर्माण फुल होण्याचा दिमाग आणि दिसण्याचा त्याने असल्याचा. वाव अशा अनेक कळ्या इथे फुललेल्या आहेत. आनंद म्हणत अनेक कळा फुल. माई हे बघ ना किती सुंदर आहे बघ माई. किती कला आहे. हे दोघं हजबंड अँड वाईफनेच केलेलं वाटतं. हे काका तुम्हीच केलंय ना हे सगळं? हे काय आहे काका? अच्छा 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 मुळं आहेत आणि त्याचं साळींदर बनवलं ना तुम्ही? अय्या बांबूच्या मुळांचं आहे. बांबूची पेटी काय सुंदर ग. म्हणजे अग्निहोत्राचं पात्र असतं ते उलटं ठेवलं की त्याचा जो आकार. तर ते आर्थर टॉर्नस्की नावाचा इंग्लंडचा एक गृहस्थ जगभर फिरायचा व्हीलचेअरवरनं. तो इथे 70च्या दशकामध्ये आल्यानंतर ते बाबा आमटेंना म्हणाला की त्यांनी लेप्रसीचं काम पाहिलं, त्याला ते आवडलं आणि तो म्हणाला तुम्ही अपंगांसाठी पण काम चालू करा. तर बाबा मग त्यांनी काय केलं, इथून गेल्यानंतर आनंदवनावरती माहिती लिहिली, बाबांच्या कामावरती माहिती लिहिली. त्याला त्यावेळी 1 लाख रुपये रॉयल्टी मिळाली त्या लेखनाची. इंग्लंडच्या राणीचा मावस भाऊ होता तो आणि तो विमानातनं आणि पत्रकं वगैरे वाटायचा आणि नंतर त्यांनी 25 लाखापर्यंत ते अमाऊंट वाढवली. पण त्यावेळी अपंग माणसं आमच्याकडे त्यांचे जे पालक आहे ते पाठवायला तयार नव्हते. मग तेव्हा बैलगाडी वगैरे असं सुविधा होत्या. त्या गाडीतनं सदाशिव ताजने तुम्हाला आता भेटतील, ते पहिले विद्यार्थी आमचे व्हीलचेअरवरनं ते पण फिरायचे, बैलगाडीतनं फिरायचे, जनजागृती करायची की लेप्रसिया लागत नाही. म्हणजे तो संसर्ग म्हणजे काय म्हणते संसर्गजन्य जंतूपासून होणारा आजार आहे. पण त्याचे जंतू कातडीच्या आत असतात आणि ते हवेत आले की मरतात. त्यामुळे त्याची लागण आपल्याला होत नाही, पण जंतूपासूनच होणारा आजार आहे. दुसरी एक अशी गोष्ट आहे की आपली स्वतःची प्रतिकारशक्ती आणि तो लेप्रसी पेशंट औषध घेत नसेल आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असेल तर होण्याची शक्यता असते. पण आता 50च्या अधिक वर्ष झालेली चांगली माणसं राहतात किंवा छोटी मुलं राहतात, त्यांना कोणालाही कधी झालेलं नाही. रेअरली म्हणजे पुन्हा सापडणे नाही अशी केस. किंवा जी बाई कुष्ठरुग्ण आहे तिच्या पोटात जे बाळ वाढत आहे त्यालासुद्धा होत नाही. अनुवंशिकता नाहीच आहे, अनुवंशिक नाही आहे. तर हे तुम्हाला डॉक्टर उद्या सांगतील, पण जाता जाता माहिती सांगितली. पण पालक पाठवायला तयार नव्हते.
आता 85 मुलांची मान्यता आहे. म्हणजे त्यात फोटो म्हणजे त्यात टी व्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग आणि इतर वर्क त्याच्यामध्ये शिकवले जातात. मोटर रिवायडिंगचं आहेच, संगणक आहे आणि ते समाज कल्याणमार्फत 3 संस्था इथे चालवल्या जातात. एक आनंद अंध विद्यालय, एक मूकबधिर विद्यालय आणि संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा. बाबांनी अन्न, वस्त्र, निवारा, औषध उपचार, कामाचं मानधन, हे सगळे जे लोक काम करत आहेत ते आपल्यासारखे सुदृढ नाही आहे. त्यांच्यामध्ये एक काहीतरी कमी आहे. कोणाचे हाताचे बोटं वाकले असतील, कोणाला नीट दिसत नाही, कोणाला नीट ऐकता येत नाही, अशा स्वरूपाची सगळी माणसं आहे इथे काम करतात. त्यांना आत्मसन्मानाने जगायला शिकवलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी फिल्म पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं आलेलं होतं. तर पहिली इमारत आहे या आकाराची कौलारू, जी आपण त्या ऑर्थरनी दिलेल्या पैशातनं, आणि नवी इमारत तिकडे माझगाव डागणी 5 करोड रुपये दिले होते, त्यातनं ती इमारत बांधली. ती व्हीलचेअर वरच्या मजल्यापर्यंत जाते. आता आपण या बाजूला पाहणार आहोत ते कपडे हातमाग वगैरे करतात ते, त्याच्यात पण अंध मुलं हातमागवरती काम करतात. दिवाळीच्या सुट्ट्यावर बरेच लोक गेलेले आहेत, अजून यायचं आहे. त्यामुळे काही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अर्धी माणसं दिसतील. आता आपण कणेरीचंच आहे, रंग वेगवेगळे चालूच असतं त्यांचं काम. म्हणजे त्यांचीच माणसं भरपूर आहेत. स्वरानंदवनात आलो. सगळीकडे आपण बघतोय ना, इथल्या लेडीज काही ना काही कामं करतायत. वृक्षारोपण, अरे बापरे. कसं विण, एक एक धागा असं आसन आसन असं एक एक धागा असं करावं लागतोय. याला हातमाग म्हणतात, म्हणून मेहनत आहे हो यांची. इथे काय बघूया, हे ते सगळे धागे असे काढून ठेवले. बापरे. हे काय करतात काका असं इथे? पंचे आहे. हा आहेत आणि मग आडवे धागे आता त्याच्यात विणतायत ना काका? ही सतरंजी इकडे त्यांनीच केलं. किती माप घ्यायचं काय तेच ठरवतात का? 11x15 सतरंजा. बापरे बापरे, केवढं म्हणतो ना झाडं. खूप बारीक धागा प्रकारे काय माहिती इथे. हा धागा बनवायचं का त्यात का याच्यावर? हा हा हा.
हा हा. आणि तुम्ही चरखा चालवता येतो तुम्हाला? आई ग. आणि मग धागा टाकायचा का याच्यात? हा हा. अच्छा. अरे वा. बॉबिन भरता येते. हा, आपण जसं हे करतो ते. हो हो हो. मग त्यांना तुम्ही हे धागे देणार? अरे वा. सुंदर सुंदर. तुम्ही किती वर्षापासून करता मावशी काम? 91 पासून. आणि तुमचं कुटुंब वगैरे? मग तिकडे जाता का तुम्ही? हा. मग तुम्ही जाता कधी त्यांच्याकडे? अरे वा. मग बाबा मग इथे कोण कोण असतं तुमच्या बरोबर? अच्छा. मग जेवणाचं वगैरे सगळ्यांना इथे मेस मधलं जेवण आणि अजून पगार पण? नाही ठीक आहे ना. काय लागतं अजून? मेन 2 वेळचं जेवणच महत्वाचं आहे मावशी. लागतो पण तरी वरण भात भाजी चपाती एवढा प्रकार आपण रोज घरात बनवत नाही. मग अच्छा. आपल्या आवड झाली ते हा हा. आवडी नसतं. आयतं मिळतं. खरंय. तो वेळ तुम्ही इथे देऊ शकता. राहायला घर पण त्यांचं. हो, रूम आहे आम्हाला. एका रूम मध्ये 9 जणी बाया. हा हा. चांगले. हे चरख्यावर हे धागा बनवतात तसं. हे बंडल आहेत ना हे तसं. कुठून आले तुम्ही? मुंबई. सगळ्यांना नमस्कार. थँक्यू. नमस्कार. तुम्हाला आमचा नमस्कार. झाले लहान लहानच मुली होत्या, मी टाकून आली. गावी टाकून आलेल्या मुलींना? कोणीच नव्हतं ना घरी. मग आता या तुझ्या माझ्यासारख्यानं केलं मग त्याचं. अरे बापरे. काय टाकून आल्या तुम्ही? आता बिमारी झाली इकडे आलो बाई. हा. गावातल्यांनी विचारलं नसेल तेव्हा. तेव्हा असेच करायचे त्या काळात. बरोबर. पण बरं हे बाबा भेटले तुम्हाला ना. मग औषध वगैरे दिले का त्यांनी? ऑपरेशन झालं एवढं मोठं आता नका. अय्या वाटी टाकली असून ते बापरे. किती तुमचा म्हणजे त्रास सहन केला हो तुम्ही? इतकं ऑपरेशन झालं बाई. ऑपरेशन पोटाचं झालेलं. मग हे सगळं इथेच झालं? हो, इथंच झालं सेवाग्रामला. बापरे. आता काय हे चालवताना वगैरे त्रास नाही होत ना? हे दुखते, हे पाय खूप दुखते, त्रास होते पाय. नाही पण ठीक आहे ना. नाही तेवढं औषध उपचार करून नवीन जीवन मिळालं ना. मुलांना आज बघता येत आहे ना. किंमत आली ना ग मावशी. तुम्ही जाऊ. चला मग. सकुबाई पण. गाव कुठलं तुमचं? पण अच्छा. चला मग. शिक्षण वाढव. हो हो आली. हो. रिपेअर. बापरे. इथे म्हणजे रिपेअरिंग पण इथेच होतं? मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा. हा. बॅगा शिवताय काय? अरे वा. मुंबई. हा ताई. हो काय? किती वेळ लागतो येतं एवढं? 8 ते 10 दिवस. बारीक काम आहे. आणि किती प्रमाणात करतायत त्या? तुम्ही पण इथेच राहता? एक सारखे टाकेल. तुमची फॅमिली वगैरे? फॅमिली पण इथंच आहे. अरे वा. माझे मिस्टर आधीपासूनच इथं होते. अच्छा अच्छा. मी गावीच राहायचे. नंतर लग्न झाल्यानंतर मग मी पण आली. अरे वा. मला एक मुलगा आहे. हा हा हा. त्याची शाळा? माझं माहेर चिमूरचं इथं जवळ आहे. अच्छा अच्छा. ही काय हे ना बसकट आहेत ना? स्टॉल आहेत का? काठावर काय ग ते? काथ्यावर. हो हो. साड्या असतात ना काठावर. नाहीये ना पण असं तुम्ही एकदम आमच्यासारखं. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे मिस्टर अनाथ आहेत. लहानपणापासूनच इथं आहेत. आता ते इथं म्हटल्यावर मी कुठं जाणार? बरोबर. हो ना. बरोबर.
आणि कसं मदत पण होते ना. हो हो. रोजगार मिळाला ना तुम्हाला? हा, रोजगार मिळाला ना. आणि मुलगाही शिकतोय ना इथे. मुलगा पण मग जेवण वगैरे घरी बनवतात की यांच्याच मेसमध्ये? यांच्या मेसमध्ये तुम्हाला अलाउड नाही का? आधी होती ती सिस्टम, हां. आता 4-5 महिन्यापासून घरीच बनवावं. अच्छा अच्छा. त्यांची होत अपेक्षा हां. हा ताई. मॅडम त्या मोबाईल हो काय? किती वेळ अच्छा. लागतो येतं एवढा? 8 ते 10 दिवस. 8 ते 10 दिवस. बारीक काम आहे. आणि किती प्रमाणात करतात त्या? तुम्ही पण इथेच राहता? एक सारखे टाकेल. तुमची फॅमिली वगैरे? फॅमिली पण इथंच आहे. अरे वा. माझे मिस्टर आधीपासूनच इथं होते. अच्छा अच्छा. मी गावीच राहायचे. नंतर लग्न झाल्यानंतर मग मी पण आले. अरे वा. मला एक मुलगा आहे. हां हां हां. त्याची शाळा? माझं माहेरची मुलगा इथं जवळ आहे. अच्छा अच्छा. ही काय हे ना बसकट आहेत ना? स्टॉल आहेत का? अच्छा. काठावर काय ग ते? काथ्यावर. हो हो. साड्या असतात ना तुम्हाला काही काठावर. नाहीये ना पण असं तुम्ही एकदम आमच्यासारखं नाही, नॉर्मल. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे मिस्टर अनाथ आहेत. लहानपणापासूनच इथं आहे. आता ते इथं म्हटल्यावर मी कुठं जाणार मग? बरोबर. हो ना. बरोबर. आणि कसं मदत पण होते ना. हो हो. रोजगार मिळाला ना तुम्हाला? हा, रोजगार मिळाला ना. आणि मुलगाही शिकतोय ना इथे. मुलगा पण मग जेवण वगैरे घरी बनवतात की यांच्याच मेसमध्ये? यांच्या मेसमध्ये तुम्हाला अलाउड नाही का? आधी होती ती सिस्टम, हां. आता 4-5 महिन्यापासून घरीच बनवावं. अच्छा अच्छा. त्यांची होत अपेक्षा हां. म्हणून तुला कळलं नाही. अच्छा. कसे कशी कला आहे बघ. खूपच मोठी प्रिंटिंग प्रेस. हे सगळ्या मशिनरी, हे सगळं इथेच यांचे रजिस्टर वगैरे बनतात. फुलस्केप पासून सगळं इथे. ही मशीन कसली काय माहिती? हा हा हा. नारी मशीन आहे. अच्छा. म्हणजे हे म्हणजे ती जी कलरवाले येते. हां. पिंक कलर. अच्छा अच्छा अच्छा. ते आपला व्हिडिओ मध्ये दाखवलं. दाखवलं मग अशी. हे सगळं इथे बनलंय. बाबा काय मोठं आहे बाबा सगळं आमट्यांचं. छान केलंय.